दक्षिण गडचिरोलीची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 वर पुन्हा एकदा नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे। पहिल्याच मुसळधार पावसात गुंडेरा नाल्यासह अनेक ठिकाणचे तात्पुरते रस्ते वाहून गेल्यानं वाहतुकीचा वेग ठप्प झालेला आहे। शेकडो गावांचा संपर्क धोक्यात आला आहे। दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारी हीच परिस्थिती यंदाही कायम राहिल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सुमारे 145 किलोमीटर लांबीच्या आष्टी सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी काम अद्याप पूर्ण झालेले नाही। ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलांच्या कामांना सुरुवात करण्यात आल्यानं तात्पुरत्या रस्त्यांवर वाहतुकीचा भार टाकण्यात आला होता। मात्र पहिल्याच जोरदार पावसात हे रस्ते वाहून गेल्यानं कंत्राटदारांच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वारंवार सूचनांनंतरही कामाची गती वाढलेली नसल्याचं चित्र दिसून येत आहे। या मार्गावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना आता आरोग्य सेवा, शिक्षण, शासकीय कामकाज आणि दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः रुग्ण, गरोदर माता आणि आपत्कालीन सेवांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे। महामार्गाचं काम नेमकं पूर्ण होणार कधी असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून प्रशासनानं तातडीनं सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करून रखडलेल्या कामाला गती द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।